ऑफिसच्या घड्याळामध्ये 5 वाजले होते. विशालचा मित्र सुशांत तिथे आला आणि त्याला म्हणाला की तुला घरी जायचं नाही का? घड्याळात बघ 5 वाजून गेले आहेत. विशाल म्हणाला की खरंच 5 वाजले आहेत. सुशांत म्हणाला की अरे तुझी तर कमालच आहे. घरात नुकतंच लग्न झालेली बायको बसली आहे आणि तुला तर माहीतच होत नाही की घड्याळात 5 वाजले आहेत. अरे हे तर तुझे सुखाचे दिवस आहेत. अरे सगळे घड्याळात 5 कधी वाजतील याची वाट पाहत आहेत आणि तू तर जगावेगळाच आहेस. आणि सुशांत हसू लागला. सुशांतचे हे हसणं बघून त्याच्या मनाला खूप वाईट वाटत होतं. विशाल त्याला म्हणाला की माझं थोडं काम बाकी आहे, तू पुढे चल, मी लगेच येतो. ठीक आहे म्हणून सुशांत तेथून निघाला आणि विशाल रिलॅक्समध्ये खुर्चीला डोकं ठेवून काहीतरी आठवू लागला. तो विचार करतो की आता मी हे सुशांतला कसं सांगणार की घरात नवीन नवरी बायको असल्यामुळे तर मी घरी जाण्यासाठी टाळत आहे. त्याच्या अंतर्मनात जो उत्साह असतो तो कुठेतरी मरून गेला होता. तो विचार करतो की बाबांनी पण माझ्या गळ्यामध्ये असं लोणनं बांधलं आहे की त्याला मी सोडू सुद्धा शकत नाही आणि आनंदाने ते गळ्यात घेऊन हिंडू पण शकत नाही. त्याला तर लग्नच करायचं नव्हतं. लग्न करण्याची त्याची इच्छाच होत नव्हती. तो तर त्याचा शॉक पाळण्यातच एक्सपर्ट होता. जसे की त्याला क्रिकेट आवडत होतं, तो क्रिकेट खेळत होता. शिवाय त्याला ड्रॉइंग आवडत होतं, तो ड्रॉइंग पण करत होता आणि गाणे म्हणत होता. या सगळ्यामुळे त्याने कधी त्याच्या लग्नाबाबत विचारच केला नाही. अशा वेळी त्याला त्याच्या बाबाचा फोन आला. त्याचे बाबा त्याला म्हणाले की विशाल बाळा, तुझ्यासाठी एका मुलीचं स्थळ आलं आहे. आम्ही मुलीला पाहिलं आहे. चांगल्या खानदानामधून आहे. शिवाय ग्रॅज्युएशन पण तिचं पूर्ण झालं आहे. माझ्या मित्राची केशवरावाची मुलगी आहे. तिचा फोटो मी तुला सेंड करत आहे. आणि त्याच्या वडिलांनी फोन ठेवून दिला. त्यानंतर विशालने फोन घेतला आणि बाबाने पाठवलेला मुलीचा फोटो पाहू लागला. त्याने पाहिले की मुलगी तर फोटोमध्ये छान दिसत आहे. त्याने ठीक आहे म्हणून त्याच्या बाबाला मेसेज पाठवला. 2 महिन्यानंतर त्याच्या बाबाने त्याच्या लग्नाची तारीख काढली. विशालचा मित्र सुशांत आणि मानव दोघे पण त्याला चिडवत होते की कमीत कमी मुलीला समोरून पाहायचं आणि मग लग्नाला होकार द्यायचा असतो. विशाल त्याच्या मित्रांना म्हणतो की अरे माझ्या बाबांनी माझ्यासाठी मुलगी पसंत केली आहे तर मी तर मग ते माझ्यासाठी आंधळी लंगडी मुलगी कशी निवडू शकतात? मला माहित आहे बाबांनी माझ्यासाठी एकदम परफेक्ट मुलगी पाहिली असेल. पण विशालने जसा विचार केला तसा त्याच्या बाबतीत काहीच घडलं नाही. त्याची बायको मीरा लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीमध्ये त्याची वाट पाहत बसली होती. जेव्हा तो खोलीमध्ये आला तेव्हा त्याने प्रथम मीराला समोरून पाहिलं होतं. तिला पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसला, कारण विशालने त्याच्या मनात मीराची एक झलक महसूस करून ठेवली होती. त्याला वाटत होतं की मीरा नाकी डोळी, छान गोरीपान आणि सुंदर असेल, पण तशी ती सर्व गुण संपन्न होती. पण तिचा कलर जरासा सावळा होता आणि त्या सावळ्या रंगामुळेच सगळं विस्कटून गेलं. त्यावेळेस तो मीराला काही म्हणाला नाही. पण सकाळच्या वेळी तो त्याच्या बाबासोबत भांडण करू लागला. बाबा, तुम्ही माझ्यासाठी कसली मुलगी शोधून आणली आहे? तुम्ही परफेक्ट मुलगी शोधत असता म्हणून मी न बघताच लग्नाला होकार दिला. त्याचे बाबा त्याला म्हणाले की काय झालं, काय कमी आहे मुलीमध्ये? लंगडी आंधळी पांगडी आहे का? त्याचे बाबा त्याला रागात पाहत म्हणाले. विशाल म्हणाला की तुम्ही तर फक्त तिचे गुण पाहिले आहेत, तिचा रंग तुम्ही पाहिला नाही. तुम्हाला दिसत नाही का ती किती सावळी आहे? त्याचे बाबा त्याला म्हणाले की मीरा एका चांगल्या खानदानातील आणि शिकलेली मुलगी आहे. शिवाय तू तिला नोकरीला सुद्धा लावू शकतो. तिचा रंग सावळा आहे म्हणून एवढी काही मोठी गोष्ट नाही. विशालची आई पण त्याला समजवत होती. अरे बाळा, मुलगी सावळी आहे, काळी नाही. त्यामुळे तिला काही सुद्धा वाईट साईड बोलू नकोस. कदाचित यांचं बोलणं मीराच्या कानावर पडत होते. रात्रीच्या वेळी मीरा हळू आवाजात विशालला म्हणाली की कदाचित मला वाटत आहे की हे लग्न तुमच्या इच्छेच्या विरुद्ध झालं आहे. मीराचं बोलणं ऐकून तो शांत झाला. 15 दिवसानंतर विशाल मीराला घेऊन शहराकडे आला आणि मीरा यांचा संसार व्यवस्थित मांडू लागली. साहेब घरी जायचे नाही का? अचानक शिपाई काकाचा आवाज ऐकून विशाल विचारातून बाहेर आला. त्याने घड्याळाकडे पाहिले तर 6:30 वाजले होते. अरे बापरे, खूप उशीर झाला म्हणून तो लगेच उठला. घरी जाण्याचा त्याचा कसलाच मूड नव्हता. विशालच्या लग्नाला 20 दिवस झाले होते आणि अजून त्याच्या मित्राने त्याच्या बायकोला मीराला पाहिलं नव्हतं. त्याचे मित्र त्याची नवीन बायको पाहण्यासाठी ते तुझ्या घरी आम्ही येतो असे म्हणत होते.
पण तेव्हा काही ना काही कारण सांगून विशाल त्यांना टाळत होता, कारण तो काही करू शकत नव्हता. कारण सुशांतची बायको अंकिता खूपच स्मार्ट आणि सुंदर होती आणि मानवची बायको अर्चना तर खूप गोरी आणि सुंदर होती. त्याच्या दोन्ही पण मित्रांच्या बायका खूपच सुंदर होत्या. त्या दोघी त्यांच्या नवऱ्यासोबत बिनधास्त कुठे पण फिरायला जात होते आणि त्यांचे नवरे पण खूप खुश होते. पण विशाल तर एक दिवस पण मीराला कुठे घेऊन बाहेर गेला नव्हता. माहीत नाही, पण त्याच्या मनात हीन ग्रंथी निर्माण झाली होती. त्याला वाटत होतं की त्याचा जोडा अजिबात चांगला नाही. जेव्हा विशाल घरी आला तर मीरा घर व्यवस्थित करत होती. विशाल आल्यावरती लगेचच किचनमध्ये गेली आणि त्याच्यासाठी चहा घेऊन आली. विशाल उदासपणाने चहा पित होता. त्याचा उदास चेहरा पाहून मीराला वाईट वाटत होतं की सध्या त्याच्या मनाला किती वेदना होत असतील. ती विचार करते की मी तर हे घर किती सुंदर सजवलं आहे, पण मी माझ्या नवऱ्याच्या मनाला कसं सुंदर बनवू. मीरा घराला खूप छान सजवत होती. कधी कधी तर ही सजावट पाहून विशाल पण हैराण होत होता. तिची तारीफ करण्याचे शब्द तर त्याच्या पोटामध्ये अडकून राहत होते. मीरा तर रोज नवीन नवीन पदार्थ त्याच्यासाठी बनवत होती. ते जेवण पाहून विशालला दुप्पट भूक लागत होती. जेव्हा तो आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये जात होता तेव्हा त्याचे कपडे, टॉवेल, साबण सगळं व्यवस्थित जागेवर असायचं. बघता बघता विशालच्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण होऊ लागलं होतं. पण जुन्या आठवणी त्याच्या मनात यायच्या आणि मग तो विचार करायचा की हे सगळं काम तर नोकर पण करू शकतो. एक दिवस संध्याकाळच्या वेळी विशाल थकून घरी आलाच होता तर त्याने पाहिलं की त्याच्या दारावर त्याचे दोन्ही पण मित्र त्यांच्या बायकोसोबत नटून थटून त्याच्या घरी त्याला न सांगता आले होते. आणि त्याचा मित्र सुशांत म्हणाला की विशाल, तू आज आमच्या हातून निसटणार नाहीस. त्या सगळ्यांना पाहून तर विशाल एकदम दंग झाला होता. तो विचार करतो की जेव्हा हे माझ्या बायकोला मीराला पाहतील तेव्हा तिला पाहून हे सगळे काय विचार करतील. त्याला भीती वाटू लागली की आता त्याला त्याचे मित्र चिडवतील की ही अशी कोणती रूपाची राणी होती म्हणून तो तुझ्या बायकोला लपवून ठेवत होतास. पण त्याने मनातली भाव लपवून तोंडावर हसू आणले. तो म्हणाला की या खूप चांगलं झालं की तुम्ही सगळे एकत्र आला आहात. मानव म्हणाला की आज खरं तर आम्ही आमच्या बहिणीला भेटण्यासाठी खास आलो आहे. सगळे मिळून हॉलमध्ये येऊन बसले होते. घरातील सजावटीला पाहू लागले. सुशांत म्हणाला, अरे यार, तुझ्या घराची तर कायापालटच झाली आहे. तेव्हा खोलीतून मीरा हसतच बाहेर आली आणि सगळ्यांना म्हणाली की तुम्ही गप्पा मारत बसा, मी आता लगेच चहा पाणी घेऊन येते. सुशांत म्हणाला की वहिनी, तुम्ही पण हेच विचार करत असतान की कसले माझ्या नवऱ्याचे मित्र आहेत, अजून मला पाहण्यासाठी आले नाहीत, त्यासाठी आम्ही आलो आहेत. आम्ही तर खूप वेळा विशालला म्हणालो होतो की तुझ्या घरी आम्ही येणार आहे, तर तो काही ना काही बहाणा सांगत होता. तोपर्यंत सुशांतची बायको अंकिता म्हणाली की अगं मीरा, तू तर गार्डनिंग खूप छान पद्धतीने करते. आमच्या बगीच्यामध्ये खूप फुलं आहेत, पण त्याने मला सजावटच करता येत नाही. मला तू शिकवशील का? मीरा म्हणाली की यामध्ये शिकण्यासारखं काही नाही. मनामध्ये इच्छा असेल तर आपोआपच सगळं काही घडत असतं. लगेचच असं म्हणून मीरा किचनमध्ये गेली. सगळ्यांना चहा दिल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी मीरा बनवू लागली. तिने मस्तपैकी गरम गरम सगळ्यांसाठी समोसे बनवले आणि शिरा पण बनवला. मानव हसत म्हणाला की वहिनी, तुम्ही माणूस आहात का इंजिन? एवढे सगळं तुम्ही एवढ्या लवकर कसं काय बनवलं? एका तासानंतर सगळेच माघारी जाऊ लागले. तेव्हा हाताचा कोपर मारत सुशांत विशालला म्हणाला, अरे तुझी बायको तर खूपच गुणी आहे. विशालला खरं काय आहे हे समजतच नव्हतं. नेमकं सुशांत चेष्टा करत म्हणत आहे का की खरंच मीरा चांगली आहे हे त्याला काही कळाले नाही. सुशांत आणि सुशांतची बायको विशाल आणि मीराला म्हणाले की आता तुम्ही पण आमच्या घरी या. आणि नंतर सुशांत म्हणाला की पण तुम्ही तारीख आणि वार सांगून या, नाहीतर कधी पण आला तर तुम्हाला भाकर आणि चव नसणारी भाजीच खावावी लागेल, कारण आमच्या मॅडम तर दररोज असे चव नसणारे जेवण बनवत असतात. कधी कधी तर फक्त डाळ भात खाऊनच आम्हाला पोट भरावे लागते. मानव पण म्हणाला, हो, कधी तर मला उपाशी पोटी झोपावे लागते. या मॅडमला एवढी मेकअप करायची आणि फिरण्याची सवय आहे की हिचं घरात अजिबात लक्ष नाही.
तुम्ही पण आमच्या घरी या, असे म्हणून ते सगळे निघून गेले. ते सगळे गेल्यावर मीरा घर व्यवस्थित करू लागली. विशाल तिथेच एका खुर्चीवर बसला आणि हळूच तो मीराकडे पाहू लागला आणि विचार करू लागला की खरंच मला एवढी चांगली आणि गुणाची बायको मिळाली आहे का? त्याला मीरावर दया येऊ लागली. बघता बघता लग्नाला 2 महिने झाले होते, परंतु त्याने अजून तिला स्पर्श पण केला नव्हता आणि कुठे घेऊन पण गेला नव्हता. एक दिवस विशाल घरी लवकर आला आणि तो त्याच्या बायकोला मीराला म्हणाला की लवकर तयार हो, आपल्याला सुशांतच्या घरी जायचं आहे. मीराने आश्चर्याने विशालकडे पाहिलं आणि शांतपणाने तयार होण्यासाठी ती निघून गेली. थोड्या वेळानंतर लगेचच मीरा तयार झाली आणि दोघे पण सुशांतच्या घरी येऊन थांबले. त्यांनी पाहिलं की आतमधून खूप जोराने बोलण्याचा आवाज येत होता. सुशांत मोठ्याने ओरडत होता की हे घर आहे का काय आहे? तू माझे जरुरीचे कागद पण सांभाळून ठेवू शकत नाही का? आपल्या चिकूने सगळे पेपर फाडले आहेत. तू पूर्णपणे गावंढळ आहेस. तू एवढे शिकलेले आहेस तरी पण तुला जरुरीचे कागद व्यवस्थित ठेवता येत नाहीत का? अंकिता रागाने सुशांतला म्हणाली की मी तुझी बायको आहे, मोलकरी नाही की तुझी प्रत्येक वस्तू मी सांभाळून ठेवू. त्या दोघांचं बोलणं ऐकून विशाल आणि मीरा एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. आता अशा वेळेमध्ये कसे आतमध्ये जायचे असा प्रश्न त्या दोघांना पडला. त्यानंतर खोकत विशालने दरवाजाची बेल वाजवली. दरवाजा अंकिताने उघडला होता. विशालने पाहिलं की तिच्या चेहऱ्यावर मेकअप नव्हता. तिने साधारण साडी आणि तिने तिचे केस पण व्यवस्थित बांधले नव्हते. अशा अवस्थेत ती खूपच बेकार दिसत होती. त्या दोघांना पाहून अंकिता हसली आणि हसून त्यांचं स्वागत केलं. त्या दोघांना पाहून सुशांत हैराण झाला आणि विस्कटलेले कागद गोळा करू लागला. अरे विशाल, कसं काय आलास? आज रस्ता चुकला आहेस का? विशाल आणि मीरा सोफ्यावर बसले. तो म्हणाला की असं जरा सगळ्यांशी भेटून यावं म्हणून आलो आहे. विशालने घरात पाहिलं तर सगळीकडे सामान अस्तव्यस्त पडलं होतं. तसं पण विशाल नेहमी सुशांतच्या घरी येत होता, पण आज लग्न झाल्यावर तो पहिल्यांदाच त्याच्या घरी आला होता. या 2 महिन्यात मीराने त्याचं खूपच छान घर ठेवलं होतं, त्यामुळे आता त्याला विस्कटलेलं दिसत नव्हतं. नकळत तो अंकिता आणि मीरा यामध्ये तो फरक करू लागला. त्याने पाहिलं होतं की अंकिता कशी त्याला उलट उत्तरे देत होती. त्याला समजलं होतं की मेकअप करून अंकिता सुंदर दिसत होती, परंतु आता तिचं खरं रूप त्याला दिसत होतं की तिच्या तोंडावर किती फोड आले आहेत, पण मीराच्या तोंडावर एक पण फोड आला नव्हता. त्याला कळालं होतं की मीरा किती सुशील आणि संस्कारी आहे. त्याच्यासोबत किती आदराने बोलत असते. सावळा जरी रंग असला तरी ती नेहमी एकदम फ्रेश दिसत होती आणि घर पण किती सुंदर ठेवते. जेव्हा पण त्याला कोणी मित्र तुझे घर किती व्यवस्थित आणि सुशोभित आहे अशी तारीफ केली तर त्याची छाती गर्वाने फुलत होती. तेव्हा ट्रेमध्ये अंकिता चहा आणि बिस्किट घेऊन आली. सुशांत म्हणाला की अगं अंकिता, आपल्या घरी पहिल्यांदाच मीरा आणि विशाल आले आहेत, तर त्यांच्यासाठी काही स्पेशल बनव. अंकिता म्हणाले की घरात काहीच नाही तर मी त्यांच्यासाठी काय स्पेशल बनवू? तुम्ही असं करा की आता पटकन बाजारात जाऊन काहीतरी घेऊन या. विशाल म्हणाला की नको नको, असं पण यावेळी आता मला काहीच खाण्याची इच्छा नाही. त्याला आठवले की कधी पण अचानक पाहुणे आले तरी घरात काही वस्तू असायच्या, त्यातूनच मीरा मस्तपैकी पदार्थ बनवून सगळ्यांसमोर आणून ठेवत असायची आणि प्रत्येक जण तिच्या जेवणाची तारीफ करत असायचे. थोड्या वेळानंतर दोघे पण घरातून बाहेर आले आणि बोलत बोलत विशाल मीराला म्हणाला की इथे शेजारीच मानवचं पण घर आहे, त्याच्या पण घरी जाऊ. नाहीतर त्याला नंतर कळले की मी सुशांतच्या घरी आलो होतो तर मला तो काही बाई बोलेल, असा विचार करून तो मानवच्या घरी निघाला. चालत चालत विशालने मीराचा हात हातात घेतला आणि तो चालू लागला. मीरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तो नेहमी तिच्यापासून लांब पळणारा नवरा आज स्वतःहून तिच्या जवळ येत आहे, यामुळे तिला आश्चर्य वाटत होते. त्याने जाऊन मानवच्या घराचा दरवाजा वाजवला तर मानव किचनमधून बाहेर टॉवेलला हात पुसून दरवाजा उघडायला आला. समोर मीरा आणि विशालला पाहून त्याला लाज वाटू लागली.
तो विशालला म्हणाला की अरे वा विशाल, कसं काय अचानक आलास? तुला पाहून खूप आनंद झाला. अरे सुशांतच्या घरी आलतो, म्हणलं तुझ्या पण घरी जाऊन यावं. विशालच्या हे लक्षात आलं की मानवचं पण सुशांत सारखंच घर अस्तव्यस्त पडलं आहे. मानव त्या दोघांना म्हणाला की तुम्ही दोघं बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. आणि अर्चना तर तिच्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला गेली आहे. विशाल मनातल्या मनात विचार करतो की बायको पार्टीला गेली आहे आणि नवरा किचनमध्ये, आणि तो विचार करत करतच मनात हसू लागला. मीरा अचानक उठली आणि म्हणाली की दादा तुम्ही बसा, मी चहा बनवून आणते. तेव्हा 1.5 वर्षाचा मानसचा मुलगा पण उठला आणि तो रडू लागला. आणि मग मानव त्याला सांभाळू लागला. मीराने त्या दोघांसाठी चहा बनवला आणि तिने लगेचच बाळासाठी काहीतरी खायला बनवले. आणि ती मानवला म्हणाली की तुम्ही चहा प्या आणि बाळाला माझ्याकडे द्या. तो नको म्हणत होता, तरी पण मीराने त्याला घेतलं आणि त्याला ती खाऊ भरू लागली. मानव हळू आवाजात विशालला म्हणाला की अरे विशाल, तुझी बायको तर खूपच चांगली आहे. दुसऱ्याच्या घराला पण ते आपलं घर मानून कशी कामे करत आहे. बायको असावी तर अशी तुझ्या बायकोसारखी, नाही तर माझी बायको आहे. बाळाला इथे ठेवून मैत्रिणीसोबत पार्टी करायला गेली आहे. एवढंच नाही तर दिवसभर पण हिंडत असते. आणि या मुलासाठी तिने आया लावली आहे. विशालला फक्त त्याची बायको सावळी आहे याचाच प्रॉब्लेम होता, पण त्याच्या दोन्ही पण मित्रांच्या गोऱ्या बायकांच्या प्रत्येक गोष्टीवरून त्यांना प्रॉब्लेम दिसत होता. त्यांच्यात तर आनंद सुख असं काहीच नव्हतं. रविवारच्या दिवशी विशालने त्याच्या लग्नाची पार्टी सगळ्यांना दिली होती. विशाल सगळे जेवण बाहेरून ऑर्डर करून आणणार होता, पण यासाठी मीराने नकार दिला आणि घरीच तिने मस्तपैकी नॉनव्हेज जेवण बनवले होते. त्याने पाहिलं होतं की त्याचे 4-5 दोस्त त्याच्या फॅमिलीसोबत आले होते आणि ते सगळे एक एक करून मीराकडून तिची कला शिकून घेत होते. कोणी तिने काढलेल्या रांगोळीबद्दल विचारत होते, तर तिने बनवलेला पदार्थ बद्दल रेसिपी विचारत होते, तर कोणी तिचे दाट केसाबद्दल तिला शॅम्पू विचारत होते. सुशांत म्हणाला, वहिनी त्या दिवशी जसा तुम्ही चहा बनवला होता त्या चहाचे अजून चव माझ्या जिभेवर रेंगाळत आहे. किती छान छान बनवला होता चहा. सगळे मिळून गप्पा मारत होते आणि मीरा किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी चहा बनवू लागली. त्यानंतर तिने सगळ्यांना चहा दिला. मग मानव म्हणाला, वहिनी आता एक गाणं म्हणा. मीरा म्हणाली की मला गाणं येत नाही. पण सुशांत म्हणाला की नाही वहिनी, तुम्ही गाणं म्हणले पाहिजे. सगळ्यांनी मिळून हट्ट केला आणि मग मीरा गाणं म्हणू लागली. तिचा गोड आवाज ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले आणि इकडे विशाल तिचे सर्व गुण पाहून आश्चर्यचकित झाला होता. शिवाय तिला एवढे छान गाणे पण म्हणता येते या बाबतीत त्याला माहीत पण नव्हते. आता विशाल वेगळ्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला. त्याने पाहिले की खरंच त्याची बायको किती सुंदर दिसत आहे. तरी तिचा रंग सावळा असला तरी ती नाकी डोळे किती छान दिसत आहे. तिचे केस किती दाट आहेत. त्याला तिचे गुण दाखवू लागले की या सावळ्या रंगाच्या पडद्याच्या आड तिचे किती गुण आहेत हे मात्र मी का पाहू शकलो नाही. पार्टी संपल्यावर सगळे आपापल्या घरी गेले. आज पहिल्यांदा मीराला विशालच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. शिवाय तो बिनधास्त मीराला बोलत होता. हिम्मत करून मीरा त्याला म्हणाली की तुम्ही आज खूपच आनंदी दिसत आहात. विशाल तिला म्हणाला की हो मीरा, मी खूपच खुश आहे. मला माफ कर, मी नेहमी तुझ्यासोबत वाईट व्यवहार केला, पण आज मला खरंच कळाले आहे की तू तर खरंच एक हिरा आहेस. आणि त्याने तिचा हात घेत म्हणाला की मी तर नेहमी तुझी तुलना दुसऱ्यांसोबत करत राहिलो, पण हे विसरलो की तू तर सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आहे. तुझ्यासारखं तर कोणीच नाही. आणि असं म्हणून आनंदाने त्याने तिला मिठीत घेतलं. आणि आपल्याबद्दल आपल्या नवऱ्याने केलेली तारीफ ऐकून मीराला पण आनंद झाला. तिने पण तिच्या नवऱ्याला घट्ट आवडून धरले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.